दोन काय आहे तर आपलं मन आहे, आपले इमोशन्स आहेत, आपली फॅमिली आहे. तर हे वर्ष तिथून पुढं जे सुरू झालं 2020 पासून, जिथं 2 डबल झाला तिथे आपण फार इमोशनल झालोय, फार डिप्रेसिव्ह झालोय, आपल्यात एन्झायटी लेवल फार वाढलेली आहे. 9 हा राजा असणार आहे 2025चा, जसा हा 2024 मध्ये 8 हा राजा होता. म्हणजे तुम्हाला भीती जरी वाटली तरी हनुमान चालिसातला एक दोहा जरी तुम्ही घेतला आणि तो चॅन्ट करला, तुम्ही त्याचा जप करत बसला तरी ते सगळं निघून जातं. ओके, तर असे हे हनुमानजी अजून आहेत, गेलेले नाही आहेत. ह्या वर्षी कदाचित ते युद्ध जास्त मोठ्या पातळीवर होण्याचे चान्सेस आहेत. इंडिया फार छान पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणार. गोल्ड आणि सेन्सेक्स मध्ये तुला पळापळ दिसेल, रेस दिसणार आहे. पर्सनल इयर 1 आला. ओके, तर तुमचा तुम्ही यावर्षी रूल होणार आहे सन, सूर्यनी. स्पिरिच्युअलिझमचा नंबर आहे, थोडं ज्ञान देणारे आहेत, एज्युकेटेड लोक आहेत. तसे हे वर्ष सुद्धा त्यांना खूप एज्युकेशनशी रिलेटेड चांगले बेनिफिट्स देणार आहे. ह्यांच्याकडे जबरदस्त ती अट्रॅक्शन पॉवर असते 5 नंबरवाल्यांकडे. आणि 2025 मध्ये हा 5 नंबर आलेला आहे. युनिव्हर्सल नंबर 9 आला आणि शेवटी कम्प्लिशनचा नंबर 9 आहे. तर इथेच आपला आन्सर आहे. फोर मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय काय असणार आहे तर न्यूमरोलॉजी. म्हणजे काय तर आपला 2025 वर्ष येत आहे आणि आता 2024 संपत आलेला आहे. पण येणारं वर्ष मला कसं असणार आहे हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. की करिअर कसं असेल, पर्सनल ग्रोथ कशी असेल, सोशल लाईफ कसं असेल आणि ओव्हरऑल माझं वर्ष कसं जाणार हा सगळ्यांना पडतो प्रश्न. पण जर आपल्याला हेच आधी थोडंफार कळालं की येणारं वर्ष कसं जाणार आहे तर आपण त्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन्स करू शकतो जेणेकरून ते वर्कआउट होतील. तर याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत माधवी सरामळे मॅडम. त्या न्यूमरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना न्यूमरोलॉजीचा खूप मोठा अभ्यास आहे, त्यातील त्यांना खूप अनुभव पण आहे. तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत की 2025 हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे. चला तर मग आपण स्वागत करूया माधवी मॅमचं. वेलकम टू द शो मॅम. थँक्यू धनश्री. तर मॅम, सुरुवातीला मला सांगाल का की न्यूमरोलॉजी म्हणजे काय हे थोडक्यात सांगा, मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया. नक्की. न्यूमरोलॉजी म्हणजे ह्याला अंकशास्त्र असं म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि यामध्ये जसं ज्योतिष लोक कुंडली मांडतात तसं न्यूमरोलॉजिस्ट पण एक कुंडली मांडतात आणि त्याला आपण अंककुंडली असं म्हणतो. आणि ह्यामध्ये कसं आहे की फक्त 1 ते 9 या आकड्यांमध्ये जे काही प्लॅनेट्स रूल करतात किंवा जे काही ग्रह आपल्यावरती इम्पॅक्ट करतात आपल्या लाईफवरती, ह्याचा स्टडी आणि त्याचा आपल्या बर्थडेटशी जो काही त्याचा इम्पॅक्ट इयरली होतो किंवा लाईफ लॉंग होतो, याचा स्टडी, त्यातून येणारे चॅलेंजेस, त्याच्यातून येणारे तुम्हाला जे काही फायदे, नुकसान, हेल्थ इश्यूज जे काय आहे ते तुम्हाला सांगतं तो चार्ट थोडक्यात. आणखीन मग त्यातून आपल्याला काय वेआउट काढायचं आहे, कसं वागायचं आहे, ह्याचं एक थोडक्यात एक आपण युजर मॅन्युअल जे म्हणतो ना, एखाद्या प्रोडक्ट बरोबर येतं, तर तसं हे युजर मॅन्युअल आहे की आपण पुढं कसं वागायला पाहिजे किंवा वर्षभर आता जे आपण बघणार ते वर्षभर कसं वागायचं आहे, थोडक्यात ते आहे. तर न्यूमरोलॉजी इन शॉर्ट इज हा अभ्यास आहे 9 प्लॅनेट्सचा आणि त्यांचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती काय होणार आहे. ओके, म्हणजे न्यूमरोलॉजी थोडक्यात प्लॅनेट्स आणि नंबर्स प्लॅनेटशी कसे संबंध जोडतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे आपल्याला त्यातून समजून घेत आहे. पण आता हे 2025 आता सुरू होणार आहे. सो 2025 कोणत्या नंबरला रिप्रेझेंट करतं? येस, 2025 हा जर इन टोटल बघितला तर 2025 हा नंबर येतो. तर त्यामध्ये जर अंकांचं सेपरेशन केलं तर 2, 0, 2 आणि 5 हे 4 नंबर्स येतात. तसं बघायला गेलं तर हे 4ही नंबर्स आपल्याला इम्पॅक्ट करणार आहेत. ओके, तर ह्यामध्ये 2020 पासून जर बघितलं आपण मागे जाऊन तर 2 वेळा आला. 2, 2, 0, 2, 0 असे, तेव्हा 2 झिरोज 2 आले आणि 2 वेळा आला. 2 काय आहे तर आपलं मन आहे, आपले इमोशन्स आहेत, आपली फॅमिली आहे. तर हे वर्ष तिथून पुढं जे सुरू झालं 2020 पासून, जिथं 2 डबल झाला तिथे आपण फार इमोशनल झालोय, फार डिप्रेसिव्ह झालोय, आपल्यात एन्झायटी लेवल फार वाढलेली आहे. हे थोडक्यात आपल्याला जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं. ओके, तर तसंच हे वर्ष कसं असेल तर 2 जरी रिप्रेझेंट करत असलं तर 5 हा मध्ये येणार आहे. 2025. तर इथे 2 जरी असला तर 5 हा कोणाला रिप्रेझेंट करतो तर बुध ग्रहाला. बुध काय आहे? मर्क्युरी.
मर्क्युरी काय आहे तर पैसा, लक्ष्मी. तर थोडंसं इमोशनल सेटबॅक्स ज्यांना ज्यांना बसले असतील लाईफमध्ये पैशाच्यामुळं किंवा कशामुळे बिझनेसमध्ये किंवा बिझनेस एखादा स्लो डाऊन झाला असेल तर ह्या वर्षी त्यांना ग्रोथ चांगली मिळणार आहे असं मी म्हणेन. हे झालं सेपरेट केलेल्या नंबर्सचं म्हणजे ॲट्रिब्यूट्स किंवा ट्रेट्स आपण ज्याला काय म्हणतो ते. जर इन टोटल आपण 2025 जर ॲडअप केलं, ज्याला आपण काय म्हणतो फुल कॅल्क्युलेट केला, तर 2 + 0 + 2 + 5 = 9. ओके. तर 9 हा आपला प्लॅनेट हा पूर्ण 2025ला रिप्रेझेंट करणार आहे. थोडक्यात काय, 9 हा राजा असणार आहे 2025चा. जसा हा 2024 मध्ये 8 हा राजा होता. 8चा राजा म्हणजे काय, तर राजा हा रिप्रेझेंट करणारा त्यांचा प्लॅनेट किंवा त्यांचे देवता. सॅटर्ननं रूल केला आपल्याला, शनी महाराजांनी रूल केला. त्यामुळे या वर्षी जर बघितलं तर आपल्याला बऱ्याच स्लो डाऊन दिसले. काही स्टार्टअप्स आपण केले पण खूप डिले झाले. परीक्षा इतकी बघितली गेली की काहीतरी गोष्टी आपण सोडून द्यावे इतका आपला पॉइंट गेला. तर हे सरून आता हे सगळं गेलं, हार्डवर्क घातलं आपण, आता त्या हार्डवर्कचं आपल्याला फ्रुट्स घ्यायचे इयर येणार आहे. ओके. तर थोडक्यात काय, तर 9 हा आपल्याला गव्हर्न करणार आहे आणि ह्याला आपण युनिव्हर्सल नंबर म्हणतो. थोडक्यात तो तुला मला एकटीला नाही रिप्रेझेंट करणार, आपल्या भारताला नाही रिप्रेझेंट करणार, तर एंटायर युनिव्हर्स किंवा एंटायर वर्ल्डला कुठला नंबर रिप्रेझेंट करणार आहे तर 9 नंबर. तर दिस इज युनिव्हर्सल इयर. सो 2025 साठी आपला 9 हा युनिव्हर्सल नंबर असणार आहे. मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्ही बोला की सगळ्यांवरतीच होणार आहे, तर थोडक्यात तो इम्पॅक्ट काय होईल? हा, तर इम्पॅक्ट होण्यासाठी मुळात आपण 9 नंबर काय रिप्रेझेंट करतो, त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, काय होऊ शकतं हेल्थवरती, हे आपण बघू. त्याच्यानंतर आपण बघू की वर्ल्डला त्याचे इम्पॅक्ट्स काय होऊ शकतात आणि नंतर आपल्या भारताला काय त्याचे इम्पॅक्ट्स होऊ शकतात. हे 3 भाग आपण डिवाइड करूया. ओके. मुळात 9 हा म्हणजे मंगळ. मंगळ ज्याला मार्स म्हणतो, आणि जर मार्स हा प्लॅनेट आपण बघितला तर मार्स हा रेड प्लॅनेट आहे. ओके. रेड म्हटलं की आपल्याकडे थोडंसं फायर एनर्जी जास्त येते. ओके. आणि मुळातच हा भूमिपुत्र आहे. ओके. भूमीतून जन्मलेला हा प्लॅनेट आहे, याला मार्स म्हणतात. म्हणजे त्याची आई ही मदर अर्थ आहे, आपली भूमी जी त्याची आई आहे. तर याचे दैवत कोण आहेत तर हनुमानजी. यांना रिप्रेझेंट कुठले देव करतात तर हनुमानजी आणि कार्तिक स्वामी. काही काही भागांमध्ये कार्तिक स्वामी करतात त्यांना रिप्रेझेंट, पण बेसिकली हनुमानजी यासाठी की ते गॉड आहेत एक पॉवरचे, एक एनर्जीचे. आणखीन जो मार्स आहे तो एक मिलिटरी मॅन म्हणजे सेनापतीला रिप्रेझेंट करतो. सेनापती जो लीड करतो एखाद्या ट्रूपला, जो रिप्रेझेंट करतो तो सेनापती. तर तसा हनुमानजींनी ज्या वेळेला रामायण झालं, तर आता थोडक्यात कसं हनुमानजींचं पिक्चर आपल्या समोर आलं तर त्यांनी जे काय रिप्रेझेंट केलं, एक सेनापतीचीच भूमिका त्यांनी घेतली तेव्हा. आणि 9 नंबरला कोण कंट्रोल करू शकत असतील तर ते करणार आहेत हनुमानजी. तर मग या नंबरचे ॲट्रिब्यूट्स कसे आहेत तर हनुमानजींकडे बघायचं, शांत पण आहेत, विशाल आहेत. हनुमान चालीसा जर आपण वाचली असेल, म्हणजे ज्यांनी ज्यांनी वाचतात किंवा ऐकतात, त्यामध्ये 40 दोहे जे काय आहेत ते तुम्हाला लाईफ लेसन्स देतात. प्रत्येक दोहा तुम्हाला लाईफ लेसन्स देतो. इवन फ्रॉम ब्युटी, हेल्थ, डिझीज, तुम्ही कुठेही जा, म्हणजे तुम्हाला भीती जरी वाटली तरी हनुमान चालिसातला एक दोहा जरी तुम्ही घेतला आणि तो चॅन्ट करला, तुम्ही त्याचा जप करत बसला तरी ते सगळं निघून जातं. ओके. तर असे हे हनुमानजी अजून आहेत, गेलेले नाही आहेत, ही इज देअर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते या प्लॅनेटला ह्या वर्षाचे राजा आहेत. ओके. तर सेनापती कसे आहेत तर डिसिप्लिन्ड आहेत. आत्ता सेनापती नसतात, पण त्यांना रिप्रेझेंट कोण करतं तर मिलिटरी फोर्सेस. तर मिलिटरीतली लोक जर आपण बघितली तर खूप डिसिप्लिन्ड, शूज पासून टॉप टू बॉटम परफेक्शन. तर डिसिप्लिन, परफेक्शन, पंक्च्युअलिटी, ऑनेस्टी, हे 4 जर आपण व्यवस्थित ह्या वर्षी नियम पाळले तर हे वर्ष खूप सुंदर जाणार आहे, खूप सुंदर जाणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण वागायला गेलो तर मिलिटरी मॅन कसा वागतो आपल्याला माहिती आहे. त्याला राग आला तर मग त्याची सटकते, मग तो बंदूक हातात घेऊन तुम्हाला काय करेल माहिती नाहीये. तर त्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे, अँगर आहे, राग येतो त्याला पटकन जर कोणी ऐकलं नाही तर. डिसिप्लिन तुम्ही फॉलो केली नाही, खोटं बोललात तर परत तुम्हाला त्याचं फळ तो तिथे ऑन द स्पॉट तुम्हाला तो देऊ शकतो. वेटिंग पिरियड पण इथे नाही आहे. ओके.
तर थोडक्यात मार्सचे हे ट्रेट्स झाले की तो कसा आहे, फीचर कसे आहेत त्याचे. राग आहे, अँगर आहे, स्पीड आहे. हनुमानजी बघा आता इथे आहेत, उद्या तिकडे गेले संजीवनी बुटी आणायला. सो स्पीड आहे. लोक असं नुसतं पळणार आहेत ह्या वर्षी असं वाटतं. म्हणजे आता इव्हन डिसेंबर पासून तुम्हाला वाटत असेल, काही काही लोकांना असं फिलिंग पण आलं असेल की अरे खूप हातात वेळ कमी आहे, आपल्याला खूप कामं राहिलेत, आपली खूप स्पीड कमी झाले, आपल्याला स्पीड वाढवायचं आहे. ह्याच्यामध्ये काय झालंय, त्यांची एन्झायटी लेवल वाढायला लागली. रादर इथे शांत राहून प्लॅनिंग करणं, सॉर्टिंग करणं ह्या गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की 9 नंबर न्यूमरॉलॉजीमध्ये नंबर ऑफ एंड म्हणजे शेवटीचा नंबर आपण पकडतो. नंबर ऑफ कम्प्लिशन, नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असं पकडतो आपण त्याला. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, एखाद्याच्या आयुष्यात घडणारा एक अविस्मरणीय असा बदल असणार आहे हा. 1 ते 8 आकडे जेव्हा आपण भोगून आलो आतापर्यंत, जे काही त्रास झाला, जे काही न्यू बिगनिंग केलं, इमोशनल ट्रॉमाज गेले, काही नाती तुटली, काही तब्येतीचे प्रॉब्लेम्स झाले, हे भोगून झाल्यानंतर आता आपण अशा पॉइंटला आलो की सगळ्या विस्कटलेल्या गोष्टी आता आपल्याला एकत्र करायच्या आणि कुठेतरी शांत बसून आता एक डिसिजन असा घ्यायचा आहे की आपलं लाईफ डिसाईड करायला पाहिजे. दिस इज नंबर 9. ओके. तर ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड असल्यामुळे लोकांच्या बदल आपल्याला पाहायला मिळतील यावेळेला. तर घाबरून जाण्यासारखं बरेच जण सांगतात की 9 नंबर आलाय, हे होणार आहे, ते होणार आहे. काही नाही. तुम्ही ऑनेस्टली राहा. खूप छान प्लॅनेट आहे. हेल्थ वाईज तुम्हाला काही इश्यूज येऊ शकतील, तर ॲग्रेशन आहे, अँगर आहे. मला माहिती आहे मला ॲग्रेशन येणार आहे, अँगर येणार आहे. काय होईल, बीपी वाढेल, काय होईल, डोकं दुखेल, आज घरी गेल्यानंतर किचकिच होणार आहे, मायग्रेन होईल. आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टी, आपण शांत बसायच्यात, हँडल करायच्यात. हेल्थ वाईज आपल्याला थोडी ही ब्लड रिलेटेड काही इश्यूज, म्हणजे आपल्याला कधी कधी वाटेल की खूप मला भीती वाटते, तर ब्लड चेकअप करा ना महिन्याच्या महिन्याला. सिम्पल गोष्ट. फायनान्शियली हे इयर खूप चांगलं असणार आहे. भूमिपुत्र असल्यामुळे इथे ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्या काही जमिनीचे भाव आहेत ते खूप वाढणार आहेत. अंडरस्टँड. तर हे सगळ्यांच्या बाबतीत असंच होणार आहे. तर भूमीचे रेट्स वाढतील, जमिनीचे दर वाढणार आहेत, कन्स्ट्रक्शन लाईनसाठी चांगलं असणार आहे, कॉपर इंडस्ट्री, कुठली मिनरल इंडस्ट्रीज ह्यांच्यासाठी चांगलं असणार आहे. एज्युकेशन वाईज मुलांच्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत आहेत यावर्षी त्यांच्यासाठी खूपच चांगलं वर्ष असणार आहे. सर तर त्यांनी मागच्या वर्षी खूप डिले पाहिला असेल, काही एक्झाम्स झाल्या नसतील, काहींचं फेल झाले असतील, अटेम्प्ट्स गेले असतील, काही झालं असेल, पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल ह्या वर्षी. तर इन ऑल 9 नंबर्स तुम्हाला मिक्स हाय एनर्जीज, स्पीड, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्याचा देणार आहे. 7 ह्याच्याबरोबरच तुम्हाला एक भक्ती मार्गाला सुद्धा नेणारा हा हे आहे. कारण 9 नंबर हा ह्युमॅनिटेरियन नंबर आहे. ह्युमॅनिटेरियन यासाठी की दानशूर करणं ज्या वेळेला होता त्याचा नंबर नाही, तर तो काय करायचा, आपलं जे काय आहे तो दान देऊन टाकायचा, अशी वृत्ती सुद्धा लोकांच्यात यावर्षी असणार आहे. सो डोनेशन्स वाढतील, ह्युमॅनिटेरियन गोष्टी काही घडतील, सोशल वर्क जास्त वाढेल. ओके मॅम, आता तुम्ही ट्रेड्स सांगितले की 9 नंबरचे काय काय ट्रेड्स असतात, तर त्याचा वर्ल्डवरती आणि इंडियावरती काय इम्पॅक्ट होईल हे थोडक्यात सांगाल का? हो हो सांगते. 9 नंबर जो आहे तो जसं मी सांगितलं सेनापतीचा नंबर असल्यामुळे सेनापती बघ कुणाला लीड करतो. जिथं एखादा वॉर होणार आहे किंवा मिलिटरी फोर्सेस कधी येतात, एखादा वॉर होणार आहे तेव्हाच ते तिथं तयार असतो. आता आपण आपल्या जे काय वर्ल्डमध्ये बघतोय की वॉर सिच्युएशन युक्रेनमध्ये आहे किंवा अरब कंट्रीजमध्ये जे काय चाललेलं आहे, ह्या वर्षी कदाचित ते युद्ध जास्त मोठ्या पातळीवर होण्याचे चान्सेस आहेत. ओके. तर ह्यामध्ये बऱ्याच कंट्रीज इन्व्हॉल्व्ड होतील. बरंच काही अप्स अँड डाऊन्स म्हणजे उलथापालथी जागतिक पातळीवरती, जिओपॉलिटिकल लेवलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके. तर जसं मी मगाशी सांगितलं, जे काही जमिनीशी निगडीत वगैरे गोष्टींचे भाव वाढणार आहेत, ॲग्रिकल्चरसाठी हे चांगलं आहे किंवा आर्मीसाठी, पोलीससाठी ते ॲक्टिव्ह राहणार आहेत. म्हणजे ॲक्टिव्ह कधी राहणार, तर त्यांना आता वॉर सिच्युएशनसाठी फेस करायला कदाचित जावं लागेल. ह्याचा जर समज आपल्या इंडियाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं, जर इंडियाचा नंबर येतो 3, कॅल्क्युलेशन केलं तर न्यूमरॉलॉजी जर कॅल्क्युलेट केली तर इंडियाचा नंबर येतो 3. आज तो आपला विषय नाही आहे, पण इंडियाचा नंबर 3 असल्यामुळे 369 हा सेम फॅमिली आहे. युनिव्हर्सल इयर 9 आहे, इंडियाचा नंबर 3 आहे, तर तसा इंडियाला फार इम्पॅक्ट होणार नाही. इंडिया फार छान पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणार. फक्त एका गोष्टीचं होऊ शकतं की जसं 2016 मध्ये तोही नंबर होता 9,
मोदीजी जसं डिमॉनिटायझेशन झालं बघ, हा. अचानकच नोव्हेंबर 8 तारखेला डिमॉनिटायझेशन झालं. तसा काही सिच्युएशन्स यायला म्हणजे येण्याचे चान्सेस आहेत. अचानक काही ट्रान्सफॉर्मेशन काहीतरी होऊ शकतं. पटकन डिसिजन्स घेतले जाणार आहेत. अचानक की लोकांना कळणारच नाहीत काय डिसिजन्स घेतले. असे काही डिसिजन्स येऊ शकतात आपल्या गव्हर्नमेंटकडून. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून म्हणशील तर लँड इन्व्हेस्टमेंट ह्या वर्षी चांगली आहे, 2025 मध्ये करायची चांगली आहे. गोल्ड आणि सेन्सेक्स मध्ये तुला पळापळ दिसेल, रेस दिसणार आहे यावर्षी की कोण पुढे जाणार, 1 लाखाचा टप्पा कोण गाठणार. ओके. अच्छा, तर ह्यामध्ये सेन्सेक्स थोडंसं पुढे जाताना आधी दिसेल आपल्याला, पण शेवटी गोल्डच पहिला जाणार आहे. 1 लाखापर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत ह्या वर्षी 2025. त्याच्यामुळे लोकांनी काय करावं, माझा वैयक्तिक ऍडवाइस असा राहील की तुम्ही SIP मध्ये गुंतवा. जितके स्टॉक्स तुम्हाला गोळा करता येईल तितके स्टॉक्स तुम्ही गोळा करून ठेवा. ओके. आणि न्यूमरॉलॉजी वाईज आम्ही काय बघतो की ऑक्टोबर टू ऑक्टोबर इन्व्हेस्टमेंट मध्ये आता 2024च्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही एखादी SIP स्टार्ट केली, ती आता होऊन गेली सोड, पण आता पण वेळ नाही झालेली. डिसेंबरमध्ये तुम्ही स्टार्ट केली, SIP स्टार्ट करा, स्टॉक्स गोळा करायला चालू करा, इकडून तिकडून घेऊन ठेवा. गोल्डमध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट करा, पण रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे, कारण मी म्हणते की जिओ स्ट्रेसवर थोडंसं स्ट्रेस लेवल आहे, तर त्याची व्हॉलेटॅलिटी हाय असेल. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त वेळ ठेवणार असेल तर गोल्ड घ्या. पण इन ऑल इंडियासाठी हे वर्ष खूप 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 जास्त चांगलं आहे. की आता आपण इम्पॅक्ट बघितला वर्ल्ड वरती आणि इंडियावरती. मग आता आपण आपल्या लेव्हलला बघूया की प्रत्येक सामान्य माणसाला हे वर्ष कसं जाणार. हा, तर मग कॅल्क्युलेट कसं करायचं तुम्ही सांगाल का? एकदम शॉर्ट मध्ये सांगते की युनिव्हर्सल इयर, पर्सनल इयर आणि आपण बेसिक आणि डेस्टिनी नंबर, ज्याला भाग्यांक आणि मूलांक हे आजकाल खूप प्रचलित झालेलं आहे. तर हे तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके. भाग्यांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. फॉर एक्झाम्पल आता तुमची डेट ऑफ बर्थ असेल 11, तर त्याचा कंपाऊंड आला 1 आणि 1, तो रिड्यूस केला 1 + 1 2, तर हा तुमचा बेसिक नंबर. कारण मी पहिलाच सांगितलं की न्यूमरॉलॉजी 1 ते 9 आकडे असतात. त्याच्या पुढे जे डबल आकडे होत जातात ना, त्याला आपण ऍड करत सिंगल डिजिटवर आणायचं असतं. ओके. 23 असेल तर 25, 22 असेल तर 4, असं करून 1 ते 9 मध्ये त्याला सीमित ठेवायचं. तर हा झाला तुमचा भाग्यांक, जो तुमची पर्सनॅलिटी दाखवतो, तुम्ही कसे आहात, काय आहात. मूलांक. भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर. डेस्टिनी नंबर काय आहे, तर तुमची डेट ऑफ बर्थ, मंथ ऑफ बर्थ आणि इयर ऑफ बर्थ हे सगळे टोटल करायचे. ओके. फॉर एक्झाम्पल 21/7/1973 जर समजा एखाद्याची डेट ऑफ बर्थ असेल, तर ती पूर्ण टोटल करायची. 2 + 1 + 7 + 1 + 9 + 7 + 3 इज इक्वल टू काय जो कंपाऊंड येईल तो जर समज परत 12 आला तर 12ला रिड्यूस करायचं 3 पर्यंत. हा झाला डेस्टिनी नंबर. हा आपला आजचा विषय नाही, त्याला आपण आता बॉक्समध्ये बांधूया आणि बाजूला ठेवूया, कारण ती फुल न्यूमरॉलॉजी वेगळी येते. आपल्याला काय हवंय, तर फक्त ह्या वर्षी माझं वर्ष कसं जाणार तेवढं सांगा. अगदी बरोबर. तर ह्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, डेट ऑफ बर्थ, मंथ ऑफ बर्थ आणि 2025 जो आत्ताचा करंट इयर आहे. मग तुम्ही कधीही जन्मा, त्याचा विषय नाही. हे वर्ष मला कसं जाणार, तर समजा फॉर एक्झाम्पल आता एखाद्याची डेट ऑफ बर्थ असेल 21 जर जुलै असेल, तर आपण घेतो 21, कारण मला 21 फार आवडतो. तर 21/7 जर समजा एखाद्याची डेट ऑफ बर्थ असेल, तर आपण काय करायचं, 21/7/2025 ही डेट लिहायची. मग 2 + 1 + 7 + 2 + 2 + 5. किंवा सोप्या पद्धतीनं 2 + 1 = 3, 3 + 7 + 9 जो युनिव्हर्सल इयर आपला आला. हे सगळं कॅल्क्युलेट करायचं, त्याची ऍडिशन करायची, जे काही कंपाऊंड येईल तुमचा टोटल, जो काही टोटल येईल तो परत रिड्यूस करत एक सिंगल नंबरवर आणायचा. आलं का लक्षात? फॉर इन्स्टन्स आता माझा पकडलीस तर 21 एप्रिल हा बर्थडे आहे, तर 21 एप्रिलला 2025 ऍड केलं, 3 2 + 1 = 3 केलं, +4 तसाच घेतला आणि इथे 9 घेतला. ओके. तर 3 + 4 + 9. ओके. तर टोटल किती आला बघ, टोटल आला 16 आलाय. हा, 16चा किती झाला, आता 16च्या 16 मी घेऊ का, नाही घेणार. तर 16ला परत सिंगल डिजिटवर मी आणलं तर 7 वर आणलं. 1 + 6 7. होपफुली अंडरस्टँड झालं असेल सगळ्यांना. ओके. तर अशा पद्धतीने आपल्या प्रेक्षकांनीही आता पेन आणि पेपर घ्यावा. आपलं पॉडकास्ट चालू आहे तोपर्यंत त्यांनीही त्यांचे कॅल्क्युलेशन्स करून ठेवावेत. त्यामध्ये त्यांचे पर्सनल इयर काय येणार आहेत, 1च वर्ष हा रूल त्यांच्यासाठी करेल. आणि जो कुठला नंबर येईल त्याचे काय प्लॅनेट्स आहेत आणि तो राजा कसा असेल ह्या वर्षी त्यांचा,
ब्लेसिंग्स पण घेऊन येणार, चॅलेंजेस पण घेऊन येणार. आपण तयार राहायचंय. ओके. म्हणजे आता प्रेक्षकांनी पेन पेपर घेऊन तर बसणारच आहात तुम्ही, पण त्याबरोबर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकताय की 1 ते 9 या अंकांसोबत तुम्हाला हे वर्ष कसं जाणार आहे. हो ना मॅम? येस. ओके मॅम, तर आपण सुरुवात करूया नंबर 1 मध्ये, की त्यांचं करिअर असेल, पर्सनल लाईफ असेल किंवा सोशल लाईफ असेल, ओव्हरऑल त्यांना हे वर्ष कसं जाणार. ठीक आहे. नंबर 1 ज्यांनी कॅल्क्युलेट करून आता ठेवला असेल, ओके, तर ज्यांचा पर्सनल इयर, मी भाग्यांक आणि मूल्यांकच्या गोष्टी करत तर नाही, पर्सनल इयर 1 आला, ओके, तर तुमचा तुम्ही यावर्षी रूल होणार आहे सन, सूर्यनी. ओके, सूर्य कसा आहे तर एकदम तेजस्वी, ओके, असा एकदम ब्राईट प्लॅनेट आहे जो सकाळी एकदम छान उजेड देतो, दुपारी थोडासा तापतो आणि संध्याकाळी तो अस्त होतो. तर त्याचे ट्रेट्स जे आहेत ते तुम्ही अंडरस्टँड करा. जेव्हा तुम्ही नेचरमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं त्यांच्याकडून. सन कसा आहे, सन तुम्हाला दररोज एक नवीन सकाळ देतो, तर तुमची न्यू बिगिनिंग ह्या वर्षी होणार आहे. एखादी खूप छान स्टार्ट, तुमचा बिझनेस स्टार्टअप असेल, तुमचं करिअर स्टार्टअप असेल, किंवा तुम्ही एखादं रिलेशनमध्ये जात असाल तर तिथंही तुमचं चांगला स्टार्टअप असणार आहे. पण एक लक्षात घ्या, एक कसा लिहितो आपण, असा स्टँडिंग, त्यामुळे त्याच्यामध्ये इगो फार असतो. मी म्हणेल तो कायदा असं त्याच्यात थोडंसं असतं, तो इगो असतो त्याच्यामध्ये. तो जर तुम्ही थोडासा झुकता घेतलात, कारण ह्या वर्षी तुम्ही जेव्हा असं राहणार तेव्हा एकटे जाणार, एकटेच चालणार, तुमच्या मदतीला कुणीही येणार नाही. मग ह्यातून काय होणार, एकतर युनिव्हर्सल इयर 9 आहे आणि तुम्ही एकटे चालताय, तर दोन्हीच्या एनर्जीज हाय आहेत. ओके, सुरुवातीला त्याचं जाणवणार नाही, पण जसं जसं मार्च, एप्रिल, मे ज्या वेळेला येईल तेव्हा तुमच्या एनर्जीज खूप हाय होतात. जसं सूर्य दुपारनंतर खूप तापतो, तर दोन्ही एनर्जीज फायरी असल्यामुळे कदाचित तुम्हाला थोडासा हायपर टेन्शन, एन्झायटी लेवल वाढण्याचे चान्सेस. त्यामुळे सोशल राहा, लोकांच्यात मिसळा, एकाही लोकांच्या ओपिनियन्स घ्या, ओके, तर थोडंसं ऍडजस्ट व्हायला शिका. यासाठी त्यांच्या हेल्थ इश्यूज काय येऊ शकतात, तर काळजी घ्या की जास्त ऑइली स्पायसी फूड जास्त खाऊ नका. ओके, तुमचं हाय एनर्जीज असल्यामुळं काय होणार आहे की तुम्ही थोडंसं वॉकला जा सकाळी, मॉर्निंग. ओके, मॉर्निंग वॉक घ्या. नंतर सूर्याचा जे काही प्रकाश आहे तो जितका वेळ तुम्हाला घेता येईल 12च्या आधी तितका घ्या, ते तुम्हाला बेनिफिशियल होईल. नॅचरल रेमेडीज आहेत ह्या काय पैसे घालायच्या नाही आहेत कुठं आपल्याला. तुमच्या ईस्ट डायरेक्शन म्हणजे पूर्व दिशा घरची ती क्लीन ठेवा, क्लटर फ्री ठेवा. समजा तुमच्या, म्हणजे मी म्हणत नाही की खूप मोठं घर पाहिजे, एखादी रूम जरी असेल तर तुमची पूर्व बाजू कशी आहे, साफ आहे का, ओके, तर ती क्लीन ठेवा, फ्रेश ठेवा, खिडक्या उघड्या ठेवा. तिथं तुम्ही एखादा उगत्या सनचा फोटो लावा, सूर्याचा, हो, खूप तापलेला नाही, असं राईज होतोय असा छान ब्लिसफुल वाटला पाहिजे असा एक फोटो लावा. किंवा 7 घोडे लावा पांढऱ्या कलरचे, असं चॅरेट, त्याला रथ आहे मागे, ज्याला आपण इंद्राचा रथ म्हणतो, तसा तो रथ लावा. त्यांना सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल वाढेल. ओके, त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला थोडंसं कलर्स ब्लॅक अवॉइड करायचे आहेत. ओके, म्हणजे 1 नंबरने ब्लॅक कलर अवॉइड करायला. ब्लॅक कलर थोडासा अवॉइड करा. म्हणजे कसं आहे, महत्वाचं काम एखादं असेल तर त्यावेळेला तुम्ही ब्लॅक घालू नका. नाही मला घालायचंच आहे तर मग संध्याकाळी 6 नंतर घाला, जेव्हा सूर्य अस्त होतो. एखाद्याला आवडतो ना, सूर्य अस्त झाल्यानंतर तुम्ही घाला. जर महत्वाचं काम असेल तर सकाळचं नको. मग मी घालू काय, पिंकचे शेड्स लाईट मध्ये घाला, पीचचे शेड्स लाईट मध्ये घाला, येल्लोचे शेड्स कुठलेही चालतील, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, तर ह्या 1 नंबरच्या ट्रेट्स झाल्या. मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे खूप वर्ष चांगलं जाणार आहे. जसं मी म्हटलं की जे गव्हर्नमेंट एक्झाम्स देत आहेत, म्हणजे MPSC UPSC साठी ट्राय करतायत, ते खूप छान पद्धतीनं पास होणार आहेत, पण होप सोडायचे नाही आहेत. ओके, तर इवन ह्याच्यामध्ये स्टुडंट्सनी सकाळी उठणं लवकर जरासं ऍड केलं आणि सूर्यनमस्कार घालायला चालू केलं तर ती नॅचरल रेमेडी होऊन जाते त्यांची. ओके, अजून काही तुम्हाला करायचं असेल तर सकाळी उठा आणि एक तांब्याच्या भांड्यात तुम्ही सूर्यजल द्या. फक्त सूर्यजल देताना माझे वैयक्तिक मत आहे की पाणी जमिनीवर पडू देऊ नका. एखादी कुंडी खाली ठेवा, एक झाड जगवा ना त्याच्यातून. तर असा हा 1 नंबरचा इम्पॅक्ट ह्या वर्षी पर्सनल इयरचा 1 नंबरवर थोडक्यात राहणार आहे. स्वतः नंबर 1 झालंय. नंबर 2 मला फार आवडतो. कारण का सांगू का, तो फार इमोशनल असा नंबर आहे. ओके,
इमोशनल यासाठी की त्याचे ट्रेट्सच असे असतात की तो आईला रिप्रेझेंट करतो. आई कशी असते, आई हळवी असते, म्हणजे कितीही कुणी ओरडा, काहीही करा, इकडं वडिलांचं पण घेत असते, इकडं मुलांचं पण घेत असते, आणि दोघांच्या मध्ये तिचा जरी सँडविच झाला तरी ती हसत असते. तर तसे हा 2 नंबरचा नंबर आहे. सगळ्यांना ऍडजस्ट करून चालणारा, बॅलन्स करून चालणारा हा नंबर आहे. ज्यांचं पर्सनल इयर 2 नंबर असणार आहे ते यावेळी खूप इमोशनल अप्स अँड डाऊन्स एक्सपिरियन्स करणार आहेत. इथे भाग्यांक आणि मूल्यांकाचा विषय नाहीये, फक्त पर्सनल इयर. ओके, तर अप्स अँड डाऊन्स रिलेशन्समध्ये सुद्धा येऊ शकतात, करिअरमध्ये सुद्धा येऊ शकतात. तुम्ही नेहमी इमोशन्सना जास्त इम्पॉर्टन्स देता, बाय हार्ट डिसिशन्स घेता. तुम्ही डोक्याने जरा विचार करायला ह्या वर्षी चालू करा. ओके, की ह्यातून खरोखर मी इमोशनल फूल आहे का, इमोशन्समध्ये एखादी गोष्ट मी थोडंसं प्रिझर्व करायला बघतोय का, रिलेशन मेंटेन करायला बघतोय, की इतकं झुकतोय की समोरच्याला माझी किंमतच नाहीये. ओके, हे आता तुम्ही ठरवायचं. तर मी माझं मत राहील की थोडंसं ऍडजस्ट व्हा. हे वर्ष तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स देणार आहे. तर त्या कॉन्फिडन्स, जो राजा तुम्हाला, हनुमानजी तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला लागलेत ना, त्याची संधी करून घ्या. फार इमोशनल नका राहू. छान सुरुवात आहे. जे काही कामं तुम्ही मागच्या वर्षी स्टार्ट केलेली आहे ती ह्या वर्षी खूप छान ग्रिप घेणार आहे. तर तुमच्या घरात जे काय आहे ते नीट नेटकं ठेवा. शक्यतो ब्लॅक कलर्स, जितके ब्राऊन कलर्स असतील ते अवॉइड करा. खाण्यामध्ये सुद्धा कसं आहे की तुम्ही रात्रीचं दूध नका पिऊ, त्यानं तुम्हाला फार त्रास होऊ शकतो. ओके, तर कलर्स सुद्धा तुमचे कसे असतील तर थोडे लाईटर शेड्स घ्या, कारण डार्क शेड्स कसं होतं, माइंडला फार अग्रेसिव्ह बनवतात, अग्रेसिव्ह करतात. बघा ना, रेड कलर, फ्लोरसन कलर्स बघितलं की आपल्याला म्हणजे डिस्को पार्टीज हे ते असं आठवतं. तर पीच कलर्स, लाईट स्काय ब्ल्यू कलर्स, असे सुदिंग कलर्स, व्हाईट कलर आणि लाईट लेमन कलर्स असे तुम्ही घालायला चालू करा. तुम्हाला स्वतःला खूप छान वाटेल. पैसा मिळणार आहे, फक्त आत्ता नाही. लगेच वर्ष चालू झालं मला पैसा मिळत नाही. जून जुलै नंतर तुम्ही एक्सपेक्ट करा पैसे, ग्रोथ तुम्हाला SIP मध्ये छान मिळेल. ओके, आणि जर समजा रेमेडीज, माझं आता खूपच इमोशनल टर्म्युलन्स चाललंय, मी काहीच करू शकत नाही, डिप्रेसिव्ह थॉट्स त्यांना येतच असतात, पण खूपच वाटल्या तर काही रेमेडीज सांगते मी तुम्हाला. एक तर तुम्ही मून वॉटर पीत राहा. मून वॉटर करायचं कसं, की आता एक बॉटल घ्यायची किंवा काचेचा ग्लास घ्यायचा आणि पौर्णिमेला तो चंद्रप्रकाशात रात्रभर बाहेर झाकून ठेवायचा. ते मून त्याला चार्ज करतं त्या पाण्याला. ते नंतर आत आणायचं, एक मोठ्या बॉटलमध्ये ते पाणी ओतून त्यात परत पाणी ऍड करून तुम्ही ती बॉटल ऍड करून ठेवली तर दिवसाची सुरुवात ही त्या एका घोटानं त्या पाण्याच्या केल्यात तर बरेचसे कॉन्फिडन्स तुमच्यात यायला चालू होतात. त्याच्यानंतर ब्रेसलेटमध्ये तुम्हाला घालायचं असेल खूप, तर मून हावलाइट म्हणून एक ब्रेसलेट आहे, किंवा चंद्रमणी तुम्ही घालू शकता. पण मी म्हणेन की तुम्ही स्वतःच्यात एक कॉन्फिडन्स आणायचा प्रयत्न करा. हे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲडअप करतात. कॉन्फिडन्स लेवल ऍड करा. आईची सेवा करा. चांदीचं एखादं कडं ते वापरा, किंवा चांदीचे दागिने तुम्ही जर स्त्रिया असतील तर ते पायात पैंजण तर घालाच, जोडवी घाला. हे जे काय आहे त्याला रिझन आहेत, सायंटिफिक रिझन्स असतात, तर ते घाला. पुरुषांनी हातात चांदीचं कडं घाला, जे राऊंड, फुल राऊंड असेल, त्याला कट नसतो, म्हणजे सिंहमुख आहे किंवा काय आहे असं नाही, फुल राऊंड चांदीचं कडं घाला, किंवा चांदीची चेन घाला, किंवा थोडा चांदीचा तुकडा आपल्याजवळ ठेवा, म्हणजे ह्यानं सुद्धा बॅलन्स होतो 2 नंबर. नंबर 3 ला कसं हे वर्ष जाणार आहे? नंबर 3 इज गुरु. ज्युपिटर ज्याचा प्लॅनेट आहे, आणि गुरु जे आपण म्हणतो, तर गुरु कसे असतात, सगळ्यांना सांभाळून घेणारे असतात. स्पिरिच्युअलिझमचा नंबर आहे, थोडं ज्ञान देणारे आहेत, एज्युकेटेड लोक आहेत. तसं हे वर्ष सुद्धा त्यांना खूप एज्युकेशनशी रिलेटेड चांगले बेनिफिट्स देणार आहे. नवीन काहीतरी शिकण्याची त्यांच्यात उमेद असणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे शिकलो त्याच्यात काहीतरी नवीन ॲडअप करूया का, हे त्यांच्या डोक्यात येऊ शकतं. मग एखादा नवीन कोर्स शिकू शकतात, किंवा एखादा नवीन म्हणजे साईड हॉबी स्टार्ट करू शकतात, पण ती रिलेटेड टू एज्युकेशनच असू शकेल. तर एकंदर म्हणाल तर गुरु कसे आहेत, ज्ञान देणारे आहेत, पैशाची अपेक्षा कमी करतात. तर ह्या वर्षी थोडंसं असं न करताना थोडंसं पैसे पण घ्यायला शिका. फक्त देत नका जाऊ, कारण कसं होतं, देत गेलं फ्री आपण तर माणसाला त्याची किंमत पण राहत नाही. त्यामुळे थोडंसं का होईना घ्या.
तुम्हाला नको आहे ना, नका घेऊ, मंदिरात दान द्या, एखाद्या नीडी पीपलला त्याचं डोनेशन द्या. कारण तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जर तुमची काही तुम्हाला जर एनर्जी एक्सचेंज किंवा काही लोक देत असतील, तुम्ही समाधानी आहात, मान्य आहे, पण थोडं घ्यायला शिका आणि ते दुसऱ्यांच्यात वाटायलाही शिका. हा ह्या वर्षीचा रूल असेल. ओके. तर नवीन जेव्हा तुम्ही ह्या वर्षी काही एखादं शिकणार आहात, म्हणजे ज्यात तुम्ही अडकून न पडता नवीन शिकाल, तर ते तुमचं खूप जास्त ग्रोथ आणणार आहे. ओके. तर थोडक्यात की काहीतरी नवीन शिका, एखादी हॉबी आहे आवडीची करा. ह्या लोकांना ह्या वर्षी ना लोकांच्यात मिसळायला आवडणार नाही, एकटं राहायला आवडेल. पाहुणे बोलवतील, मला नाही जायचंय, फ्रेंड्स बोलवतील, मला नाही जायचंय, मला एकटंच राहायचंय. तर असं नका करू. कारण गुरु जरी असला तरी सोशल झाल्याशिवाय तुमचं टॅलेंट काय आहे ह्याला एक्सपोजर मिळणार नाही. त्यामुळे सोशलाइज व्हा, मिक्स व्हा. ठीक आहे ना, ओव्हरनाईट तुमच्यात तो कॉन्फिडन्स येणार नाहीये. हळूहळू तुम्ही जेव्हा लोकांच्यात जाल तेव्हा त्यांचे स्वभाव तुम्हाला समजायला लागतील. कसं बोलायचं, कसं वागायचं, काय अवॉइड करायचं, हे तुम्ही जेव्हा कॉन्फिडेंटली याल तेव्हा जून जुलै नंतर तुमचा ग्राफ असा वरती जाईल ना की मग तुम्हाला कुणी थांबवू शकणार नाही. तुमच्यासाठी लकी कलर्स असणार आहेत ह्या वर्षी पिंक, पर्पल आणि येलो. ओके. फूड खाताना 3 नंबरची लोक फार फूडी आहेत. खायला चमचमीत आवडतं. ओके. त्यांना असं गोडसर द्या नको म्हणतील. चहा प्यायला आवडेल, पण जितकं पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर असं काही असेल तर त्यांना आवडतं. ते कुठूनही येतील खायला, तर ते अवॉइड करा. काय होतं माहितीये का, 3 नंबरची लोक पटकन ओळखतात, थोडेसे असे स्थूल असतात. खात जरी नसतील ना ते हॅपी गो लकी दिसतात आपल्याला. ओके. मग लोक म्हणतात अरे हा जास्त खातोय, ह्याचं वजनच इतकं, ती म्हणते मी खातच नाहीये, माझं वजनच वाढत चाललंय. ते नॅचरलीच तसं असतं. कारण तो गुरुचा नंबर आहे, ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन युनिव्हर्स. तर तो एक्सपान्शन हा देतोच. हवा पण जरी लागली तरी ते जाड होतं. तर थोडं एक्सरसाइज करा. रेमेडी आहे, एक्सरसाइज करा. ओके. कारण एक्सपान्शनमुळे काय होतं की बाकीच्या कॉम्प्लेक्सिटीज येतात ना आपल्याला. ते अवॉइड करण्यासाठी हे 9 नंबर म्हणजे कसं आहे, स्पोर्ट्समनशिप, फिटनेस ह्यासाठी पण खूप चांगलं आहे. जिमिंग या लोकांसाठी खूप चांगलं असणार आहे हे वर्ष. तुम्ही बघा ह्या वर्षी फिटनेस क्लब खूप चांगले चालणार आहेत. तर मी म्हणते फिटनेस क्लब नका जॉईन करू, पण निदान हवेत, ताज्या हवेत एक अर्धा तास 10 मिनिटं तरी ब्रिस्क वॉक घ्या. नाही तर बिना चप्पल गवतावरती एक 10 मिनिटं चाला. जंक फूड टाळा. ओके. आणि जर समजा तुम्हाला काही पैशाची अडचण येत असेल, करिअरमध्ये ग्रोथच होत नसेल, माझे ह्या वर्षी काहीच होत नाही, मागची 8 वर्ष मी अशीच घालवलेत, तर हे वर्ष पण असं जाईल का? नाही जाणार आहे. ह्या वर्षी चांगलंच होणार आहे तुमचं. थोडं डोनेशन द्यायला शिका. म्हणजे कसं डोनेशन इन द सेन्स की दर गुरुवारी तुम्ही मंदिरात जा, तुमची गुरुसेवा काय असेल गुरूंच्या मंदिरात जा, तिथं तुम्ही काही तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नसेल तर एक झाडू तरी मारून येऊ शकता ना मंदिरात, ही सुद्धा सेवाच झाली तुम्ही. तर असं काही तुम्ही करू शकता. बाकी छान आहे एकंदर हे त्यांचं वर्ष. आता 3 नंबर झाला, तर आता 4 नंबर कसं? 4 नंबर इज गव्हर्न बाय राहू. राहू जो सूरभानू राक्षस होता, जो अमृत मंथनात आपण ऐकलेली असेल बऱ्याच स्टोरी, ज्याला डोकं उडवलेलं, तो डोकं म्हणजे हा राहू. ओके. तर हे लोकांना बॉडी नसल्यामुळे काय होतंय की हे नेहमी असे कन्फ्युजच असतात, कारण फक्त डोकंच आहे, त्यांना हार्ट वगैरे काही नसतं. ओके. तर पोलीस मामा बघा कसे असतात, त्यांना ऑर्डर दिली ते करतात. मिलिटरी मॅन कसं आहे, ऑर्डर दिली ते करतात. सो दे ऑल कम अंडर दिस. तर राहू ह्या वर्षी कसा असेल 4 नंबर वाल्यांसाठी, तर ते फोकसलेस त्यांना फील होईल. फोकसलेस फील होईल म्हणजे 100 गोष्टी मला एकत्र करायच्या आहेत आता. कशासाठी? सॉर्ट आउट करा, प्लॅन आउट करा, मॅनेजमेंट करा. एकंदर खूप विचार डोक्यात यायला चालू करतील. त्यांना सगळंच ऍट अ टाइम सगळं करावं असं वाटेल. असं नका करू. एखाद्या गोष्टीला फोकस करून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट कंप्लीट कराल, तिथं तुमचा सक्सेस ठरलेला आहे. मग दुसरी गोष्ट हातात घ्या. नाहीतर कसं होईल की सगळंच करण्याच्या भानगडीत सगळं वर्षच निघून जाईल आणि नेक्स्ट इयर परत चॅलेंजेस घेऊन येईल. तर 12 महिन्यात आपल्याकडे, एका महिन्यात एक काम करा, अशी 12 कामं तुमची होत जातील. गणपतीच्या मंदिरात जा, त्यांचे ब्लेसिंग्स घ्या. कामाची सुरुवात करताना सरस्वती मा तुमच्यासाठी खूप ब्लेसिंग्स घेऊन येत आहेत यावर्षी. दुर्गा मातेचं मंदिर आहे, ब्लेसिंग्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी. मंदिरात मला जाता येत नाही, काही करता येत नाही, काय करा? बाकीच्या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत ना, तुम्ही त्या फॉलो करा. की राहू म्हणजे काय, जिथं कचरा आहे तिथं राहू.
म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वच्छता ठेवा, शरीराची पण ठेवा आणि घरची पण ठेवा. हा. बेसिकली तुम्ही जेव्हा टॉयलेट जर बघितले तर टॉयलेटमध्ये तुम्हाला राहू, तर टॉयलेट स्वच्छ करा, घरचा टॉयलेट साफ करा ना, राहू ऑटोमॅटिकली तुमचा बॅलन्स राहतो यावर्षी. तर राहूला स्वच्छता आवडत असल्यामुळे थोडं स्वच्छ राहा, परिसर स्वच्छ ठेवा, बेडरूम उठल्या उठल्या पहिला चादर घडी करा, बेड स्वच्छ करा, घरात उष्टी खरकटी भांडी ठेवू नका. हा. स्त्रियांना स्पेशली मी सांगते, ज्यांना कंटाळा आलाय मी भांडी ठेवून झोपते, तर अशानं तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम यावर्षी होऊ शकतो, हेल्थ चॅलेंजेस येऊ शकतात. उष्टी खरकटी भांडी ठेवू नका, निदान पाणी घालून विसळून तरी ठेवा ती, दुसऱ्या दिवशी मावशी येऊन घासून देते. दुसरी आणखीन एक रेमेडी मी सांगू शकते, हे थोडंसं टेक्नोसॅव्ही इयर आहे आणि मनाचं बॅलन्स सगळ्यांचा थोडासा असं वरखाली वरखाली होत असतो. तर चंद्राला बॅलन्स करणं प्रत्येकानं गरजेचं आहे, कुठलाही प्लॅनेट असू दे ह्यामध्ये. सिंपल रेमेडी आहे की एक 4 ग्रॅमचा चौकोनी चांदीचा तुकडा पत्र्यासारखा मिळतो, तो कट करून घ्या आणि मोबाईलच्या स्क्रीन सेव्हर मध्ये मागे लावून टाका, बॅक कव्हर मध्ये. ओके, ते उघडून त्याचा पोस्टमॉर्टम नका करू. स्क्रीन सेव्हर बॅक कव्हर जे आपण लावतो त्या बॅक कव्हरच्या मध्ये एक 4 ग्रॅमचा चांदीचा चौकोनी तुकडा, रेक्टँगल नाही, गोल नाही, ट्रायंगल नाही, तो तुकडा तुम्ही ठेवा. काही ग्रह बॅलन्स, राहू ही बॅलन्स होतात, मून ही बॅलन्स, तुमचं माइंड ही बॅलन्स होतं. सिंपल रेमेडी. राहूचा कलर ह्या वेळेला ब्ल्यू आहे. ब्ल्यूचे शेड्स तुम्ही, डार्क ब्ल्यू नाही, नेव्ही ब्ल्यू नाही आहे, नेव्ही ब्ल्यू दॅट गोज टू शनी साईड, तर शनी नको आपल्याला. लाईट ब्लू कलरचे शेड्स तुम्ही करा. आता शेड्स म्हणजे रोजच आपण ब्लू घालून फिरायचं का? नाही. आता मी सांगते ते कलर्स आपले रोज आपलं तेच घालतोय आणि फिरतोय, सगळ्यांना घरातल्यांना पण तेच घालतोय असं नाही. सिंपल तुम्ही एखादा पेन सुद्धा त्या कलरचा तुमच्याजवळ कॅरी केला किंवा जर समजा रुमाल एक घेतला तरी तो तुमचं, म्हणजे रोजच घ्या असं नाही, तुमचं महत्वाचं काम आहे आज, तर तो कॅरी करा तुमच्याबरोबर. सो लाईट ब्लूचे शेड्स राहूसाठी खूप छान काम करणारे आहेत. आणि ब्रेसलेट सुद्धा ह्यासाठी तुम्हाला जर समजा वाटतंय, आता क्रेज आहे, इन ट्रेंड आहे, ब्रेसलेट्स काम करतात खूप छान, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टायगरचा ब्रेसलेट हातात धारण करू शकता.